नमो नमः छात्राः। अद्य वयं रम्यसंस्कृतं नाम इत्यर्थे किं कर्तुम् इति पाठं पठितुं प्रारम्भं कुर्मः। पश्यतु, प्रथमं वयं किं कृत्वा नाम पूर्वकालवाचक धातुसाधित त्वा प्रत्यय तथा ल्यप् प्रत्यय द्वौ प्रत्ययौ वयम् अपठामः। अधुना एतत् अपि धातुसाधित अव्ययमस्ति। अर्थमस्ति किं कर्तुं। किमस्ति पश्यतु। किं कर्तुं किं कर्तुं किम् अर्थमस्ति पश्यामः। पश्यतु, पहिल्यांदा आपण चित्र बघूयात। बघा, इथे चित्र दिसतंय तुम्हाला। अत्र चित्रमस्ति, त्रीणि चित्राणि सन्ति। प्रथमं तत्र युवकः अस्ति, तदनन्तरं तत्र बाहुबली लिखितमस्ति। विजय सिनेमा चित्रपटगृहमस्ति, तत्र बाहुबली चित्रपटमस्ति। सः चित्रपटं द्रष्टुं सः विजय सिनेमा थियेटर् चलचित्रपटगृहं प्रति सः गच्छति। पश्यतु, अधुना अत्र लेखनमपि अस्ति, अहं पठामि। पश्यतु, युवकः चित्रपटगृहं गच्छति, चित्रपटं पश्यति च। युवकः चित्रपटगृहं गच्छति, चित्रपटं पश्यति च। अग्रे किं लिखितमस्ति पश्यतु। युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति? युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति? पश्यतु, अत्र किमर्थं शब्दः अस्ति। अग्रे किमस्ति? युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति। युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति। अर्थ समजतोय? अजून उदाहरण बघूयात आपण। बघा, एतस्मिन् चित्रे किं किम् अस्ति पश्यतु। बालकाः, त्रीणि बालकाः, त्रयः बालकाः तत्र सन्ति। ते बालकाः गच्छन्ति, कुत्रचित् अपि गच्छन्ति ते। तदनन्तरं ते जलं पिबति। पश्यतु, अत्र किं लिखितमस्ति। बालकाः गृहम् आगच्छन्, जलं च अपिबन्। एते बालकाः ते गृहम् आगच्छन्, जलं पिबन्। अधुना अत्र किमस्ति अधः पश्यतु। बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्? किमर्थम् अर्थं जानाति वा? बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्? किमर्थम् आगच्छन्? बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्। बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्। अत्र अग्रे अपि चित्रमस्ति, पश्यतु। प्रथमं चित्रमस्ति, पश्यतु। चित्रे एकः धेनुः अस्ति। धेनोः समीपे तस्याः वत्सः अपि अस्ति। अत्र किं लिखितमस्ति पश्यति वा? पश्यतु, वत्सः, पश्यतु अत्र, वत्सः क्षीरं पातुम् इच्छति। किमिच्छति? क्षीरं, दुग्धं। वत्सः दुग्धं पातुम् इच्छति। अग्रे किमस्ति पश्यतु। पश्यतु, अत्र एकः जनः अस्ति। सः, तस्य हस्ते किमपि धनस्यूतः अस्ति। पश्यतु, अत्र किं लिखितमस्ति। चोरः, सः कः? चोरः। चोरः धावितुम् इच्छति। सः किमिच्छति? धावितुम् इच्छति। अग्रे एकं चित्रमस्ति, पश्यतु। एतस्मिन् चित्रे अपि धेनुः अस्ति। धेनोः समीपं गोपालकः, गौळी अस्ति। पश्यतु, अत्र किं लिखितमस्ति। गोपालकः दुग्धं दातुं गच्छति। सः किमर्थं गच्छति? दुग्धं दातुं गच्छति।
अत्र पश्यतु तस्मिन् चित्रे किम् अस्ति? पश्यतु, छात्रः अस्ति, विद्यालयं गच्छति। पश्यतु, छात्रः पठितुं विद्यालयं गच्छति। छात्रः विद्यालयं किमर्थं गच्छति? पठितुं गच्छति। छात्रः पठितुं विद्यालयं गच्छति। अत्र चित्रमस्ति, पश्यतु। अहं नर्तितुं शक्नोमि। सा नर्तिका अस्ति। सा नर्तिका किं कथयति? अहं नर्तितुं शक्नोमि। अग्रे अपि पश्यतु। अहम् एतानि खादितुं शक्नोमि। सा बालिका अस्ति, पश्यतु। सा बालिका किं दर्शयति? तत्र गुलाब जामुन अस्ति, पश्यतु, अथवा पेडा अस्ति, पश्यतु। अहम् एतानि खादितुं शक्नोमि। सा किं कथयति? खादितुं शक्नोमि। पश्यतु, अत्र वयं कानिचन चित्राणि पश्यामः। चित्रे किं किम् अस्ति? पश्यतु, प्रथमं चित्रमस्ति अत्र। प्रथमं चित्रमस्ति, तत्र किमस्ति? युवकः, पश्यतु, युवकः चित्रपटगृहं किमर्थं गच्छति? चित्रपटगृहं चित्रपटं द्रष्टुं गच्छति। बालकाः गृहं किमर्थम् आगच्छन्? जलं पातुम् आगच्छन्। वत्सः क्षीरं पातुम् इच्छति। अर्थ लक्षात येतोय का तुमच्या? पातुम् इच्छति, त्या छोट्या वत्साला म्हणजे गाईच्या पाडसाला, त्या बछड्याला काय करायचंय? दूध प्यायचे, त्याला दूध प्यायचे। त्यानंतर चोरः धावितुम् इच्छति, चोराला धावायचे म्हणजे त्याला धावण्याची इच्छा आहे। गोपालकः दुग्धं दातुं गच्छति। किमर्थं गच्छति सः? दुग्धं दातुं, दूध देण्यासाठी तो जातोय। किमर्थं? दातुं, दुग्धं दातुं। छात्रः पठितुं गच्छति। किमर्थं? पठितुं, शिकण्यासाठी तो शाळेत जातोय। बालिका खादितुं शक्नोमि कथयति सा। मी हे खाऊ शकते बरं का, असं ती म्हणतीये। अत्र अहं नर्तितुं शक्नोमि, नाचू शकते बरं का। येते लक्षात? बघा तुम्ही, आठवत आहेत का? आपण अशी काही काही वाक्य वर्गामध्ये पण वाटतं। अहं जलं पातुम् इच्छामि, अहं पिबामि वा। अष्टम्यां कक्षायां वयं पठामः। अहं जलं पातुम् इच्छामि, अहं पिबामि वा। अहं कथयितुं शक्नोमि, कथयामि वा। अहं पाठशालां गच्छामि। किमर्थं गच्छामि? पठितुं गच्छामि। अहं वाचनालयं गच्छामि। किमर्थं गच्छामि? पुस्तकम् आनेतुं गच्छामि अथवा पठितुं गच्छामि। अत्र क्रीडास्पर्धकाः सन्ति। क्रीडास्पर्धकाः स्पर्धायां किमर्थं धावति? ते क्रीडास्पर्धायां स्पर्धकाः धावितुं शक्नुवन्ति, ते तत्र धावन्ति। बक्षीसं पारितोषिकं वयं वदामः। पारितोषिकाणि प्राप्तुं ते सर्वे धावन्ति। येते लक्षात? अशा पद्धतीची वाक्य तुम्ही ऐकलेली आहेत। मग आता या सगळ्यांमध्ये तुमच्या लक्षात येते पहा की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नर्तितुं, खादितुं, दातुं, पठितुं, धावितुं, पातुं येते लक्षात? त्यानंतर परत इथे परत पातुं आलं बघा, द्रष्टुम, म्हणजे ही जी सगळी आहेत ना, ही सगळी रायमिंग वर्ड्स तुमच्या लक्षात येत आहेत का? तुम, खादितुं, नर्तितुं, गातुं, वक्तुं, अशा पद्धतीची ही सगळी शब्द आहेत। हे कोणते शब्द आहेत सांगणार आहे तुम्हाला मी। आपण इथे अजून काही लिहिलेली वाक्य आहेत ती आधी वाचूयात बघा। छात्रौ पुस्तकालयम् अगच्छताम्। छात्रौ पुस्तकालयम् अगच्छताम्। दिसतंय का इथे? पहा, हे वाक्य वाचते मी। छात्रौ पुस्तकालयम् अगच्छताम्। किमर्थम्? अत्र प्रश्नमस्ति। किमर्थम् अगच्छताम्? छात्रौ पठितुं पुस्तकालयम् अगच्छताम्। छात्रौ पठितुं पुस्तकालयम् अगच्छताम्। किमर्थं? पठितुं।
मेघा फेनकं स्वीकरोति, मेघा फेनकं स्वीकरोति। किमर्थं स्वीकरोति? पश्यतु, मेघा वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकं स्वीकरोति। सा फेनकं किमर्थं स्वीकरोति? सा वस्त्राणि प्रक्षालयितुं, सा वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकं स्वीकरोति। अत्र पठितुं प्रक्षालयितुं एते शब्दाः अपि सन्ति। तुम, मग आता इथे तुम्हाला खाली अर्थ लिहिलेला दिसतोय बघा, कशासाठी, किमर्थम म्हणजे कशासाठी। मग या जे प्रश्नाने आपण शब्दाचं उत्तर घेतलंय, किमर्थम पठितुम, किमर्थम प्रक्षालयितुम, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला इथे बघा तुम, आता इथे तुम्हाला थोडीशी इथं रायटिंग मिस्टेक दिसतीये, तो हलंत म काही व्यवस्थित आला नाही आहे, तो हा मी तुम्हाला परत एकदा इथे लिहून दाखवते बघा, 2 मिनटं। हा जो शब्द आहे हा तुम, हा जो इथला म आहे ना, हा तो नीट दिसत नाही, तो म हलंत म आहे। आणि त्याचबरोबर हा जो तुमून, हा जो आहे ना, हा न सुद्धा इथे, 1 मिनिट, हा जो न आहे हा सुद्धा इथे हलंत न आहे बघा, इथे तुमून। तर या शब्दाचे शेवटी तुम दिसतोय तुम्हाला, कशासाठी, हे उत्तर मिळताना तुम्हाला पठितुम, प्रक्षालयितुम, खादितुम, नर्तितुम असे तुम, ज्याच्या शेवटी तुम आहे, म हलंत आहे, असे शब्द दिसतात। मग हे जे शब्द आहेत ना, हे सगळे जे शब्द आहेत, हे शब्द आहेत हेत्वर्थक अव्ययम। काय आहेत ते? हेत्वर्थक अव्ययम। हेत्वर्थक, हेतू अर्थ, म्हणजे तुम्हाला याच्यातून कुठला तरी हेतू तुम्हाला साध्य करायचा आहे, त्यासाठीचे हे शब्द आहेत, म्हणून याला हेत्वर्थक म्हटलंय। कशासाठी, कोणत्या हेतूसाठी, हे उत्तर तुम्हाला त्याच्यातून मिळतं। आणि ते सांगताना तुम असा प्रत्यय तिथे लावला जातो, म्हणून त्याला म्हटलं जातं तुमून प्रत्यय। काय म्हटलं जातं? तुमून, त्याच्या शेवटी तुम येतं, ते तुमून असतं। पहा, इथे काही उदाहरणाचे दिलेले शब्द दिसतात, द्रष्टुम, पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम इत्येतानि हेत्वर्थक तुमंत अव्ययानि। हेत्वर्थक तुमंत, तुम ज्याच्या अंती आहे ते तुमंत, या अर्थाने तो शब्द वापरला जातो, तुम, तुमंत। येते लक्षात? तर हे हेतुअर्थक अव्यय आपण या ठिकाणी शिकतोय। आता इथे अजून काही उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत बघा, मी तुम्हाला दाखवतेय बघा, दिसत आहेत का? अत्र कानिचन वाक्यानि सन्ति। सः किमर्थं विद्यालयं गच्छति? सः बालकः पठितुं विद्यालयं गच्छति। दिसतंय? बालकः पठितुं विद्यालयं गच्छति। आता इथे अजून एक त्याच्या खाली उत्तर दिसतंय, काय दिसतंय तुम्हाला? वाक्य दिसतंय बघा, सः आपणं गच्छति। आपणं जानाति वा? आपणं नाम दुकान। सः आपणं गच्छति फलानि आनयति। अर्थ लक्षात येतोय? तो दुकानात जातोय आणि फलानि आनयति, काय आणतोय तो? फळ। मग आता याच्या ठिकाणी आपण प्रश्न कसा विचारलाय बघूयात बघा, सः किमर्थं आपणं गच्छति? किमर्थं गच्छति सः? सः फलानि आनेतुम, इथे सुद्धा म हलंत आहे, लक्षात घ्या, तो दिसत नाहीये व्यवस्थित। सः फलानि आनेतुम आपणं गच्छति। किमर्थं आपणं गच्छति सः? फलानि आनेतुम। मग आनेतुमचा अर्थ काय येईल सांगा? इथे मराठीमध्ये जसं आपण बघा, 1 मिनिट, हां, साठी, किमर्थम म्हणजे साठी असतो ना, कशासाठी, तसं तो जो धातू असतो त्याला साठी प्रत्यय लावायचा। पठितुम, पठ म्हणजे शिकणे किंवा वाचणे, पठितुम शिकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी, आनेतुम आणण्यासाठी, येतं लक्षात? असा हा साठी मराठीमध्ये शब्द तुम्हाला तिथे दिसेल। आपण पुढचं एक उदाहरण बघू बघा, परत लक्षात येईल तुमच्या। सः स्नानगृहं गच्छति। तिसरं उदाहरण आहे बघा, सः
बघा इथे दिसतंय तुम्हाला. सह स्नानगृहं गच्छति, स्नाती. दोन तुम्हाला तिथे दिसतात शब्द. आता खाली प्रश्न आहे बघा. सह किमर्थम स्नानगृहं गच्छति, स्नानगृहं किमर्थम गच्छति, काय येईल सांगा तिथे. स्नानगृहं किमर्थम गच्छति, बाथरूममध्ये तो कशासाठी जाणार आहे. इथं स्नाती शब्द दिसतोय बघा तुम्हाला दिलेला. मग त्याचं रूप कसं तयार करतात, तर मूळ धातू स्ना आणि त्याला तुम लावायचा, स्नातुम. दिसतंय तुम्हाला. तो कशासाठी जाणार आहे, सह स्नातुम स्नानगृहं गच्छति. रूप कसं तयार झालं लक्षात आलं का. मूळ धातूला तुम लावायचा, मूळ धातूला तुम लावायचा. सह स्नातुम स्नानगृहं गच्छति. आता अजून एक उदाहरण आहे बघा तिथे. रमा चित्रालयं गच्छति, रमा चित्रालयं गच्छति, चलचित्रं पश्यति. रमा चित्रालयं गच्छति, चलचित्रं पश्यति. प्रश्नं किमस्ति, सा किमर्थं चित्रालयं गच्छति, चित्रालयमार्थं जानाति वा, चित्रपटगृहं. सा चलचित्रं द्रष्टुम, इथं उत्तर दिलं बघा लिहून तुम्हाला. सा चलचित्रं द्रष्टुम चित्रालयं गच्छति. ती चित्रपट पाहण्यासाठी, चलचित्र पाहण्यासाठी ती चित्रपटगृहामध्ये, चित्रालयामध्ये ती जाते. येते लक्षात. त्यामुळं हे जे शब्द आहेत, हेतुअर्थक अव्यय म्हणजेच हेतुअर्थक तुमंत अव्यय, ज्याच्या शेवटी तुम आहे, त्याचा अर्थ कशासाठी असा होतो. आणि त्यामुळे मूळ धातूला जो अर्थ असतो तोच लक्षात घेऊन पुढे साठी असा तो असतो. आपण याच्यात अजून उदाहरणं बघूयात, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. तेव्हा स्पष्ट करून दिलेलं आहे बघा. हेतु अधिक अर्थम अर्थकम बरोबर हेत्वर्थकम. हेतुः नाम उद्दिष्टम, हेत्वर्थकम अव्ययम क्रियायाः उद्दिष्टम कथयति. येतं लक्षात. ते अव्यय आहे म्हणजे क्रियापदाला तुम प्रत्यय लावून त्याचं अव्ययामध्ये रूपांतर होतं. तर ते क्रियायाः उद्दिष्टम कथयति. काय सांगतं ते, क्रियेचं उद्दिष्ट. म्हणजे बघा उदाहरण दिले. रामः पठितुं शालां गच्छति. रामः किमर्थं शालां गच्छति, पठितुम. त्यांनी शाळेत जातोय. तो कशासाठी जातोय, शाळेत जाण्याच्या क्रियेचं त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर पठितुम गच्छति म्हणजे शिकण्यासाठी जातो. येतं लक्षात. या पद्धतीने दुसरं उदाहरण दिसतंय बघा तुम्हाला. देवं पूजयितुं माता देवालयं गच्छति. दुसरं उदाहरण लक्षात येतंय. देवं पूजयितुं माता देवालयं गच्छति. माता किमर्थं देवालयं गच्छति. बघा आता इथे किमर्थम शब्द येतोच आहे. किमर्थं गच्छति, देवं पूजयितुं. पूज मूळ धातू बघा, हा पूज मूळ धातू, त्याला तुम लावलाय, पूजयितुम होतो. मग आता हे जे बदल होतात हे मी मागे तुम्हाला सांगितलं. त्वा प्रत्ययाला, ल्यप प्रत्ययाला की हळूहळू लक्षात येईल. तसंच याचं सुद्धा आहे. हळूहळू हे बदल कसे होतात हे लक्षात येईल, पण याच्यासाठी ऐका आणि वाचा. तिसरं उदाहरण आहे बघा. छात्राः खेलितुं क्रीडांगणं गच्छन्ति. छात्राः किमर्थं क्रीडांगणं गच्छन्ति, खेलितुं. छात्रा खेलितुं क्रीडांगणं गच्छति, क्रीडितुं क्रीडांगणं गच्छन्ति असे ते वाक्य आहेत. इथं अजूनही काही उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत बघा. आपण ती वाचूयात. शुनकाः खादितुम् इच्छन्ति. आता आपण मराठीमध्ये असं म्हणतो की आता इथलं हेच उदाहरण समजा आपण घेतलं. शुनकाः खादितुम् इच्छन्ति म्हणजे शुनक म्हणजे कुत्र. कुत्र्याला खायचे, खायचे म्हणजे काय, त्याला खायची इच्छा आहे. येते लक्षात. मग जेव्हा अशी इच्छा असण्याचे शब्द असतात तेव्हा संस्कृतमध्ये असं तुम प्रत्यय त्याला लावतात, तुमून क्रियापद वापरतात. शुनकाः खादितुम् इच्छन्ति. आपण वापरलं होतं पहा. अहम जलम पातुम इच्छामि, अहम गंतुम इच्छामि, अहम द्रष्टुम इच्छामि, अहम पठितुम इच्छामि यासारखे. अजून दुसरं उदाहरण दिसतंय बघा तुम्हाला इथे खाली. भारवाहकः भारम वोढुं शक्नोति. आता लक्षात येतोय का बघा. भारवाहकः भारम वोढुं शक्नोति म्हणजे भारवाहक म्हणजे ओझेवाला, तो ओझं ओढू शकतोय. जसं इच्छेसाठी पण असतं तसं शक्यतेसाठी सुद्धा असतं, तो ओढू शकतोय. अहम गंतुम शक्नोमी म्हणजे मी जाऊ शकतेय. अहम पठितुम शक्नोमी
अहम वक्तुम शक्नोमी, मी बोलू शकते आहे, असं इच्छा आणि शकणं, शक्य असणं, याच्यासाठी पण तुमंत वापरला जातो. जनाः भोजनं कर्तुम आरभन्त, अर्थ लक्षात येतोय का? जनाः भोजनं कर्तुम आरभन्त, लोकांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. पुढे अजून उदाहरण दिसतंय बघा. अहम वक्तुम ऐच्छम, किं वाक्यमस्ति अहम वक्तुम ऐच्छम, अर्थ लक्षात येतोय? मला बोलायची इच्छा होती. भूतकाळी रूप येते, अजून तुम्हाला ते जास्त माहिती नाही आहे, भूतकाळी आहे. मला बोलायची इच्छा होती या अर्थाने. ताः नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति, बहुवचनी रूपे. ताः नार्यः, नारी नार्यः, त्या स्त्रिया रुचिरं, रुचकर असं जेवण बनवू शकतात, पकवू शकतात, या अर्थाने ते वाक्य येतंय लक्षात. आपण काय शिकतोय लक्षात आलंय तुमच्या? आपण शिकतोय हेत्वर्थक धातुसाधित तुमंतव्ये. आता इथे तुम्हाला अजून काही उदाहरणं दिलेली आहेत, आपण अद्या वाचूयात आणि मग आपण पुढे जाऊयात. पहा, धातवः तुमून, हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तुमून, तुम हेत्वर्थक, हे बरोबर आहे, पण वापरासाठी आपल्याला तुमून म्हणायचं आहे, तर तो लक्षात असू द्यात. दा दातुम, पा पातुम, स्था स्थातुम, ज्ञा ज्ञातुम, गई गातुम, धई ध्यातुम, जी जेतुम, नी नेतुम, श्रू श्रोतुम, भू भवितुम, कृ कर्तुम, स्मृ स्मर्तुम, श्रू सर्तुम, दिश देष्टुम, दश दृश द्रष्टुम, प्रच्छ प्रष्टुम, कथ कथयितुम, चूर चोरयितुम, क्षल क्षालयितुम, रच रचयितुम, गण गणयितुम, पूज पूजयितुम, घुष घोषयितुम, नृत नर्तितुम, क्रंद क्रंदितुम, पठ पठितुम, लिख लिखितुम, हस हसितुम, वंद वंदितुम. तुमच्या लक्षात येते ना, सगळीकडं तुम म हलंत आहे, त्यामुळे तुम्हाला तो एकटा असताना हलंत दिसेल, वाक्यामध्ये तो अनुस्वार किंवा हलंत म जसा नियम असेल तसं ते दिसेल. तर ही सगळी त्याची उदाहरणं आहेत. मग ही सारख्या उच्चारांच्या साधारण सारखे होतात, येते लक्षात, पण याचं वाचन सारखं झालं म्हणजे मग तुमच्या हे बदल लक्षात येतील. कळालंय काय शिकतोय आपण? थोडंसं जरा 1-2 मिनिटात रिवाईज करूयात आपण. बघा, काय शिकलो आपण? हेत्वर्थक धातुसाधित तुमंत अव्यय, हे पण धातुसाधितच आहे, धातूपासूनच तयार होतंय. तुम प्रत्यय लागतो धातूला. हे लागताना काही काही बदल होतात. हे बदल आपल्याला पाठ करायचे नाहीत. शब्द म्हणजे दाचं काय होतं? दातुम, श्रूचं श्रोतुम, येते लक्षात. असं आपल्याला वाचायचं आहे, वाचून वाचून ते लक्षात राहील. पण अर्थ लक्षात घेताना काय येईल बघा. समजा आता दा म्हणजे देणे, दातुमचा अर्थ काय लिहिणार? देण्यासाठी. पा म्हणजे पिणे, पातुम पिण्यासाठी. स्था म्हणजे थांबणे, थांबण्यासाठी. ज्ञा म्हणजे जाणणे, जाणण्यासाठी. असं प्रत्येक तुमचा अर्थ साठी असा लावून तो येतो. कारण प्रश्नसुद्धा आपण बघितले बघा. किमर्थम अहम धनम दातुम इच्छामी, मला पैसे द्यायचेत. किम इच्छामी? धनम दातुम इच्छामी, येतं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला तुम शब्दाचा अर्थ लक्षात येईल. कळालं सगळ्यांना? आता याच्या पुढे संभाषापत्रम आहे बघा. आता हा एक्सरसाइज आहे, स्वाध्याय आहे. काय आहे याच्यामध्ये बघा. हेत्वर्थकम योजयित्वा संवादम पूरयत. अत्र संवादम अस्ति. हेत्वर्थक योजनीयम. पश्यतु. सिंह मूषकयोः मध्ये संवादम अस्ति. सिंहः वदति रे मूषक दण्डयामि त्वां. मूषकः किं वदति पश्यतु. भोः अहं टिंब टिंब इच्छामि. आता इथं गमधातू तुम्हाला कंसामध्ये दिलेला दिसतो. या गमधातूचं तुम्हाला हेत्वर्थक रूप वापरायचं आहे, तुमून प्रत्यय वापरायचा आहे. गमधातूचं काय होतं? गंतुम. आता हे तुम्हाला पटकन समजणार आहे का? नाही, कारण अजून आपण आत्ताच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे तालिका काढायची आणि त्या तालिकेमध्ये ते बघायचं आणि लिहायचं. ओके. अहम गंतुम इच्छामि,
म्हणजे तो मूषक काय म्हणतो त्याला, अरे मला जायचंय रे, म्हणजे मला जायची इच्छा आहे. मुंच तू माम, मुंच धातू गेल्या वर्षी अभ्यासलाय आपण, सोड तू मला. सिंह वदती किमर्थम मुंचामी, का बरं सोडू मी तुला. अहम निद्रामग्नः आसम त्वया मम निद्राभंगः कृतः, तू माझी झोपमोड केली, आता भोग कर्माची फळं. तो मूषक काय म्हणतोय बघा त्याला, महाराज एकवारम मुंचतू, एकवारम, एकदा सोडा ना. संकटकाले अहम अपि तव सहाय्यम टिंब टिंब आगच्छामि, तत्र रिक्तस्थानमस्ति पश्यतु. क्रूचं काय होतं मग, कर्तुम. संकटामध्ये मी तव सहाय्यम कर्तुम आगच्छामि, कशासाठी येईन मी, किमर्थम आगच्छामि, सहाय्यम कर्तुम. क्रू धातूचं काय होतं, कर्तुम. आणि आता शेवटची गाळलेली जागा आहे ती तुम्ही भरायची आहे, मी फक्त वाचन करणार आहे. परंतु इदानीं मम बांधवान दृश गच्छामि, पण मला आता जाऊ द्यात, कशासाठी, मम बांधवान दृश गच्छामि, मला माझ्या बांधवांना बघण्यासाठी जाऊ द्यात, कृपया मुंचतू. अत्र चतुर्थ पदम पश्यतु, चतुर्थम पदम. चतुर्थम पदम आठवत आहे का, गेल्या वर्षी आपण शिकलो होतो, स्कॉलरशिपला असे प्रश्न असतात. एक करून दाखवते बघा तुम्हाला मी. त्रयीचं होतं त्रातुम, तसंच गईचं कसं होईल, बोला, त्रयी त्रातुम गई गातुम. दुसरं बघा, मिल मेलितुम, लिख लेखितुम, या पद्धतीने. तर तिथं जसं दिलं आहे तसं चतुर्थ पद पूर्ण करायचं आहे. 8 गाळलेल्या जागा आहेत, रिक्तस्थान आणि अष्ट रिक्तस्थानानि सन्ति पूरयन्तु. तदनन्तरं तत्र पश्यतु, धातोः हेत्वर्थकम् अव्ययं प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत. अत्र वाक्यानि सन्ति हेत्वर्थकम् उपयोजयन्तु. पश्यतु, प्रथममहं करिष्यामि. शृगालः द्राक्षाफलं खाद उत्पतती. अर्थ कळतोय का, अर्थात अर्थ कळला नाही तरी फरक पडत नाही, पण सोपी वाक्यात म्हणून विचारलं. शृगाल आठवतं, शृगाल म्हणजे कोल्हा. द्राक्षाफलम खाद उत्पतती, तो द्राक्षाफल म्हणजे द्राक्ष खाण्यासाठी म्हणून उड्या मारतो, उत्पतती उडी मारतो. किमर्थम उत्पतती, खाद. मग आता खादचं काय होतं सांगा, लिस्टमध्ये बघावं लागेल का, पहिलं मी तुम्हाला दाखवते, पाहिजे लिहिते. 2 मिनटं तुम्हाला इथे लिहून दाखवते मी. नाही तिथे लिहिता येते मला. हां बघा, आता इथे काढलेली जागा आहे ना, इथे लिहून देते बघा. खादितुम, काय ते, खादितुम. शृगालः द्राक्षाफलं खादितुम उत्पतती. तिथे दुसरं वाक्य काय बघा, काकः जलम पापिब घटे उपविशती. आता पापिब पातुम, कावळा जलम पातुम पाणी पिण्यासाठी घटे उपविशती म्हणजे त्या घड्यावरती बसतो. येते लक्षात, अशा अर्थाने आहे ते. फक्त आता हे समजण्यासाठी, आता इथं जरी दिलं नाही आहे तरी याच्या इथे मी तुम्हाला लिहून दाखवते बघा. काय करायचं आपल्याला, अनुवाद करायचा. म्हणजे हे जे उत्तर तुम्ही लिहिणार आहेत तुमंतचे, ते लिहिल्यानंतर प्रत्येक वाक्याचा अनुवाद करायचा आहे. अनुवादम करोतु, म्हणजे मग अर्थ लक्षात येतो, समजतं आपल्याला म्हणून. बघा, शृगालः द्राक्षाफलं खादितुम उत्पतती, काकः जलं पातुं घटे उपविशति, शृगालः मासखण्डं लब्धुं काकस्य स्तुतिं करोति, भीमं टिंबटिंब दुर्योधनः कपटम् अकरोत्, शशकः निद्राम् अगच्छत्, सः पत्रं लेखनीं स्वीकरोति. या सगळ्याचे अर्थ, उत्तर लिहून अर्थ आपल्याला लिहायचे आहेत. येते लक्षात. मग आता काय शिकलो आपण, हेतुअर्थक. आता याच्यामध्ये सगळं तुम्ही लिहिणार आहेत का, अजिबातच नाही. हे लिहिण्यासाठी म्हणून सगळे नियम वगैरे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. याच्यामध्ये फक्त काय करायचं, तर हा व्हिडिओ तुम्ही 2दा-3दा ऐकायचा. प्रत्यय कसा लागला आहे ते ऐकायचं, पाहायचं
आणि इथे संभाषापत्र म्हणून जो तुम्हाला एवढा एक्सरसाइज दिलेला आहे, अभ्यास आहे इथे, हा संभाषापत्रमध्ये एकम द्वे त्रीणि 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 प्रश्नानि सन्ति अत्र एतत् पूरयतु. मग आता हे कुठे पूर्ण करणार आहेत तुम्ही? तर आपल्या व्याकरणाच्या वहीमध्ये, जिथे तुमचा त्वा प्रत्यय ल्यप प्रत्यय, तिथंच हा तुमन प्रत्ययाचं सुद्धा लिहायचं आहे. आलं लक्षात? तर आता हे सगळं तुम्ही पूर्ण करा. तोपर्यंत याच्या नियमांचं काय करायचं आहे, ते कसं लिहायचं आहे ते सांगण्यासाठी आपण परत भेटूयात. तावदेव शुभम भवतु. पुनर्मिलामः.